प्रवाह महाराष्ट्रातील तमाम जनतेमधल्या लोकांना कशा पद्धतीने विकास करावा या दृष्टीने असे नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी मला 2 महिन्यापूर्वी प्रदेश अध्यक्षाचे पद दिलेलं आहे आणि त्यांना मला सांगितलं आहे की आमच्या महाराष्ट्रातील 45 जमाती आणि 170 आदिवासी समाजाच्या उपजमातीचा संपूर्ण कशा पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना त्या तळागाळातील आदिवासी समाजापर्यंत पोहोचता येईल त्या दृष्टीने म्हणून आपल्याला काम सांगितले आहे। त्या दृष्टी म्हणून आज मी आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपण आलो आणि या ठिकाणी आमचे काशीरामजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सूर्यवंशी आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी चांगला जिल्हास्तरीय बैठक झाली। या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आमच्या येणाऱ्या जिल्हा परिषदे 23 आमच्या आदिवासी समाजाच्या आहेत, ते कसे आमच्या भारतीय जनता पार्टीचे कसे निवडून येतील आणि आमच्या पंचायत समितीच्या 46 पंचायत समिती गण आहेत याचे कशा पद्धतीने निवडून येतील आणि पुढच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील 25ही आमदार आमच्या आदिवासी अनुसूचित जमाती मोर्चाचे कसे निवडून येतील त्या दृष्टीने आपण नियोजनबद्ध काम सुरू केले आणि महाराष्ट्रातील आमचे 4ही खासदार आमच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे कसे निवडून येतील त्या दृष्टीने आम्ही पूर्ण रचना लावलेली आहे। त्या दृष्टीने आम्हाला आम्हाला काम सांगितलेले आहे, त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। म्हणून या धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची 2 विधानसभा आहेत। पुढच्या 2029च्या याच्यात दोन्ही विधानसभा आमच्या भारतीय जनता पार्टी कसा जिंकेल या दृष्टीने आज आम्ही पूर्ण रचना लावलेली आहे। त्या दृष्टीने आमच्या जिल्हास्तरीय कार्यकारी तालुका मंडल कार्यकारिणी आदरबाडीचे महिला आघाडीचे युवा मोर्चाच्या या सर्व आघाडीला आम्ही सांगितलेले आहे आणि आदिवासी समाजाच्या 2047चा भारत बनवायचा आहे तर त्या दृष्टीने आमचा आदिवासी समाजातसुद्धा 2047 मध्ये आमचा आदिवासी समाज कसा राहील त्याच्या 45 जमातीचा सर्वांगीण कसा विकास करता येईल त्या दृष्टीने आम्ही आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांच्या विषयी आपण आदिवासी समाजामध्ये कसं पोहोचवते या दृष्टीने आम्ही या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आपण सांगितलेले आहे। पक्ष कसा मजबूत करता येईल या ठिकाणी आमच्या या धुळे जिल्ह्यामध्ये 5ही विधानसभांच्या भारतीय जनता पार्टीचे कसे येतील आणि नंदुरबार लोकसभा येणाऱ्या लोकसभामध्ये आपला कसा जिंकता येईल या दृष्टीने मी पूर्णपणे या ठिकाणी बैठकीने ठरवलेला आहे। येणारा काल हा आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे, आमचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचं काम करते। आमच्या आदिवासी समाजसुद्धा आज भारतीय जनता पार्टीसाठी या धुळे जिल्ह्यामध्ये 70 ते 80% आज आमच्या भारतीय जनता पार्टीसोबत आहे। पुन्हा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये कसं जोडता येईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे। बैठक पण यशस्वी पद्धतीने पार पाडली म्हणून सर्व जिल्हाध्यक्ष आमच्या आमदार महोदयांचं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब माझा विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचं पूर्णपणे मी त्यांचा विश्वास हरवू देणार नाही आणि ते काम मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत राहील। धन्यवाद।